नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या एन डी पांढरे एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण खूपच सुंदर असा पाठ पाहणार आहोत. इयत्ता चौथीचा मराठीचा पाठ 12वा वाटाड्या. पहा मुलांनो, हा पाठ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पाहिलात ऐकलात तरच तुम्हाला हा पाठ समजणार आहे. त्यासाठी तुम्ही आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. वाटाड्या. 12वा पाठ वाटाड्या. काका काका आवाज आला, कोणीतरी त्याला हलवत होतं. स्पर्श कोवळा नाजूक होता, हातांची बोटही इवलीशी. काका काका, त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली. तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला. ती म्हणाली, काका, मला की नाही खूप भीती वाटते. कशाची भीती? काकाने विचारले. मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली. रस्ता काय, वाघ सिंह आहे खाऊन टाकायला? काका म्हणाले. वाघ सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर. मोटारही, स्कूटर, मध्ये शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येतं. मघा तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते. अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागतं ना. पहा मुलांनो, ह्या चित्रात दाखवलं आहे पहा. हे जी छोटी मुलगी आहे, ह्या काकांना येऊन काका काका म्हणून हाताला धरत आहे. आणि ती मुलगी खूपच छोटी आहे, नाजूक, म्हणजे छोटी असल्यामुळं तिचे हात पण कसे आहेत, नाजूक, आणि तिची बोटंसुद्धा इवलीशी आहेत. आणि ही छोटी मुलगी त्या काकांना जवळ येऊन काका काका अशी म्हणून हाका मारते आणि त्या काकांच्या हातामध्ये आपला हात देते. आणि मग ती म्हणते, काका, मला या रस्त्याची खूप भीती वाटते. काकाने विचारले, कशासाठी तुला रस्त्याची भीती वाटते? रस्ता काय, वाघ आहे, सिंह आहे, यासाठी तुला या रस्त्याची भीती वाटते? नाही हो काका, केवढी रहदारी आहे पहा या रस्त्यावर. मोटारी, स्कूटर, मध्ये शिट्टी वाजवणारा पोलीस, ह्या साऱ्या गाड्या किती भरभर येतात जातात. आणि याच रस्त्यावर आत्ताच मी एका सायकलच्या चाकात जात होते, म्हणून मला या रस्त्यावर चालायला खूप भीती वाटते. मग काका काय म्हणत आहेत त्या मुलीला, असं भिवून कसे चालेल? आपल्याला बाहेर तर जावंच लागतं ना, तर त्यासाठी आपण भिलं नाही पाहिजे. रस्त्यावर व्यवस्थित रस्ता क्रॉस करावा, असं ते काका त्या मुलीला सांगत आहेत. हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्याबरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची. आई किंवा बाबाचं बोट धरलं की भीती गायब. अगदी ऐटीत चालते मी त्यांच्याबरोबर, मुलगी म्हणाली. पहा मुलांनो, आता इथे त्या मुलीची आई पण नाहीत आणि बाबा पण नाहीत, म्हणून या मुलीला या इथं रस्त्यावर चालायची भीती वाटत आहे. ती मुलगी ते सांगत आहे काकाला, काका, मला नाही वाटत भीती, कारण जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा माझ्यासोबत माझे आई बाबा असतात, आणि तेव्हा आई बाबा माझ्यासोबत असतात तेव्हा मला कशाचीच भीती वाटत नाही. एकदम मी छान असतं, मस्त मजेत ऐटीत त्यांच्याबरोबर रस्त्यावर फिरते. पण आता मला भीती वाटत आहे. का वाटत आहे या मुलीला भीती? कारण आता तिची आई पण नाहीत आणि बाबा पण नाहीत. ही अशी माहिती ती काकाला सांगते. असं मग आता नाही वाटत कोणी बरोबर? वाटतं कोणी बरोबर? तुला शाळेत पोहोचायला, घरी न्यायला येत नाही कोणी? काकाने विचारले. पहा मुलगी काय म्हणाली, आई बाबा जेव्हा असतात तेव्हा तिला रस्त्यावर चालायची भीती वाटत नाही. आता का वाटत आहे तिला भीती? कारण तिच्यासोबत तिची आई पण नाहीत आणि बाबा पण नाहीत. मग ते जे काका आहेत
ते काका त्या मुलीला तेच विचारतात. आता तुला पोहोचायला कुणी शाळेत ती मुलगी कुठं निघाली आहे मुलांनो? शाळेत निघाली आहे. तिच्या पाठीवर बॅग पण अडकवलेली आहे. आणि मग ते काका विचारतात, तुला आता शाळेत पोहोचवायला आणि घरी न्यायला येत नाही का कुणी? काकाने विचारले. येतं ना, बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात. आमचा गडी सखाराम दुपारी येतो न्यायला, मुलगी म्हणाली. पहा मुलांनो, आता सकाळी ही मुलगी तिच्या बाबासोबत शाळेमध्ये येते आणि बाबा तिला शाळेत सोडून त्यांच्या कामासाठी ऑफिसला जातात. आणि जेव्हा तिची शाळा दुपारी सुटते तेव्हा त्यांचा गडी म्हणजे काय? त्यांच्या घरी काम करणारा गडी सखाराम तो दुपारी तिला शाळेतून न्यायला येतो. मग आज नाही आला तो काका? नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. पहा मुलांनो, दुपारी त्या मुलीला न्यायला तिच्या घरी काम करणारा गडी येतो, पण तो गडी आज सुट्टीवर आहे. म्हणजे तो आज कामासाठी त्यांच्या घरी आला नाही, म्हणून या मुलीला पण शाळेतून न्यायला तो आला नाही. ही अशी माहिती काकाला सांगत आहे. मग तू घरी कशी जाणार? काकाने विचारले. मला घर माहीत आहे, सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी. तो बघा, समीरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं. मग मोठं मैदान लागतं, तिथं एक बेकरी आहे. बेकरी जवळून अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर. पहा मुलांनो, आता काका विचारलेत, मग आज तुला घरी कशी जाणार तू आज घरी? आज तुमचा जो घरी काम करणारा गडी आहे तो रजेवर आहे, सुट्टीवर आहे, तर तू आज कुणासोबत घरी जाणार? तेव्हा ती छोटीशी मुलगी काय म्हणाली, काका मला घर माहीत आहे, सखाराम बरोबर मी रोज जाते ना घरी त्याच्यासोबत, तेव्हा मला हा सगळा रस्ता मला पाहून ठेवलाय मी, किंवा मला हा रस्ता सर्व लक्षात आहे कसं माझ्या घरी जायचं ते. आता ती माहिती सांगते, पहा घरी कसं जायचे, कुठं जायचे ते. तो बघा समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, म्हणजे ह्या उंच इमारतीवर काय काढलेलं आहे? मग टीव्हीचं चित्र काढलेलं आहे. मग त्या उंच इमारतीच्या तिथं जे चित्र काढलेलं आहे तिथून वळायचं. मग एक मोठं मैदान लागतं. तिथंच एक मैदान लागल्यानंतर तिथे एक काय आहे? बेकरी आहे. आणि त्या बेकरी जवळून अगदी सरळ गेलं की या मुलीचं घर येतं. ती नीट समजावून सांगत होती. त्या थिटुकलीचा बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती. नाव काय ग बेटा तुझं? त्याने मध्येच विचारलं. पहा मुलांनो, हे जे सर्व सांगत आहे मुलगी, नीट समजावून सांगत आहे कसं जायचं तिच्या घरी, पूर्ण रस्त्याची माहिती ती सांगत आहे. थिटुकलीचा बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती. थिटुकली म्हणजे काय? खूप छोटी मुलगी आहे ते. त्या छोट्या मुलीचं जे बोलणं आहे ते बोलणं ऐकून त्या काकांना खूप गंमत वाटत आहे. आणि मग ते काका त्या मुलीला विचारतात, तुझे नाव काय बेटा? माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मिनू म्हणतात. काका तुम्ही पण मिनूच म्हणा. बरं, पण काय ग मिनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलंय? पहा मुलांनो, काकाने जेव्हा त्या मुलीला नाव विचारले तेव्हा त्या मुलीनं नाव काय सांगितलंय? मृणालिनी. काय त्या मुलीचं नाव? मृणालिनी. पण सगळेजण तिला काय म्हणतात? मिनू. आणि ती मुलगी म्हणाली, काका तुम्ही पण मला मिनूच म्हणा. आणि काका विचारत आहेत त्या मुलीला, काय ग मिनू, तुझ्या आईनं तुला आज एकटंच यायला सांगितलंय का? नाही हो, एकटं नाही, आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्याबरोबर यायला सांगितलं होतं. पहा मुलांनो, आता जेव्हा काका प्रश्न विचारतात तिला की तुझ्या आईनं तुला आज एकटीलाच यायला सांगितलंय का? नाही हो काका. मग ती उत्तर काय द्यायले? नाही हो काका, मला आमच्या घराच्या बाजूला जी सोनल आहे ना, तिच्याबरोबर मला यायला सांगितलंय आईनं. पुढे पहा, मग सोनल कुठं आहे?
ती गेली मगाशीच. भारी शिष्ट आहे ती. ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला. किती टिंगल केली तिने माझी. मी म्हटलं मला नाही यायचं तुझ्याबरोबर. तू जा, मला माहीत आहे माझं घर. पहा मुलांनो, आता मग काका विचारले, ती कुठं आहे मग सोनल? तिच्यासोबत तू जाणार होतीस ना घरी, ती सोनल आता कुठं आहे? मग आता पहा मुलांनो, मुलगी काय म्हणते, ती गेली मगाशीच. भारी शिष्ट आहे ती. म्हणजे त्या सोनलसोबत या मुलीला जायचं नव्हतं, म्हणून ती तिच्यासोबत गेली नाही. का गेली नाही? कारण ती मुलगी कशी आहे सोनल? भारी शिष्ट. शिष्ट म्हणजे काय? गर्विष्ठ आहे. ती मला चल म्हणत होती, पण मला राग आला. किती टिंगल केली तिनं माझी. आणि का राग आला या सोनलला, मिनूला त्या सोनलचा? कारण त्या मुलीनं, त्या सोनलनं या मिनूचं खूप टिंगल केली आहे, मजाक केली आहे, मस्करी केली आहे. म्हणून या मिनूला त्या सोनलचा राग आला होता, म्हणून ती तिच्याबरोबर घरी गेली नाही. ती म्हणाली त्या मुलीला, सोनलला, की तू जा, मला माहीत आहे माझं घर, मी येईन. म्हणून ती सोनलसोबत घरी गेली नाही. आणि ती या काकाचा हात धरून आता रस्ता ओलांडता ओलांडता ही सर्व माहिती काकांना सांगत आहे. पुढे पहा मुलांनो, मग काय म्हणाली ती? काकाने विचारली. ती म्हणाली, जा, रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला. मिनू म्हणाली, पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना काका. पहा पहा मुलांनो, मग ती काय म्हणाली, जा, मी माझं येईन, माझं घर मला माहीत आहे, असं म्हणल्यानंतर ती काय म्हणाली? असे काका मिनूला प्रश्न विचारतात. ती काय म्हणाली मग? काय म्हणाली? मिनू सांगत आहे काकाला. ती म्हणाली, जा, आता रस्त्यात घाबरशील तू, आता मी आता जात आहे आणि तू येताना तू रस्त्यात घाबरशील आणि तुझी आई मला विचारायला येईल. विचारायला येईल माझी मिनू का आली नाही? तेव्हा मिनू काय म्हणाली? मिनू म्हणाली, पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना काका म्हणाले. पहा, त्या सोनलला मिनू काय सांगत आहे, मी माझं घरी येईन, जा तू म्हणून. मग गेल्यानंतर आता काका म्हणते, तू कशी जाशील? तू तर म्हणलीस ना मिनूला, सोनलला, की मी माझं येईन, तर आता तुला तर रस्ता ओलांडायची भीती वाटते, तू कशी जाशील? असे काका प्रश्न मिनूला करत आहेत. अहो, फक्त ओलांडताना जीव घाबरतो, वाटतं सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत. पहा मुलांनो, फक्त ह्या मुलीला काय, रस्ता ओलांडायची भीती वाटत आहे. तेच उत्तर ते काकाला देत आहे. अहो, फक्त मला रस्ताच ओलांडायची भीती वाटते, मला रस्ता ओलांडतानाच माझा जीव घाबरतो. वाटतं काय वाटते मग, कशासाठी भीती वाटते तिला रस्त्याची? ह्या रस्त्याहून जाणारे जे वाहन आहेत, जे गाड्या आहेत, त्या सर्व माझ्या अंगावरच येत आहेत, अशी तिला भीती वाटते, म्हणून ती रस्ता ओलांडायला घाबरते. ते हसले म्हणजे कोण? काका. काका, तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं, फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी मला माहीत आहे पुढचा रस्ता. पहा मुलांनो, काका हसले आणि काकाला मग परत मिनू म्हणाली, काका, तुम्ही माझी मदत कराल का? फक्त माझं बोट धरा आणि मग फक्त मला ह्या रस्त्याच्या पलीकडं जाण्यापुरतं माझ्या हाताला धरा, माझं बोट धरा, मग मी जाईन आणि मला पुढचा रस्ता मला माहीत आहे. मिनू उत्साहाने बोलत होती. तिच्या आवाजात अर्ज होते. काकांची छाती मात्र धडधडू लागली होती. पहा मुलांनो, आता मिनू उत्साहात बोलत होती. मिनूला आनंद होता, कारण आता आपण काकाचं बोट धरले आणि काका आपल्याला रस्ता पार करून देतील, म्हणून ती उत्साहात होती. मात्र आणि तिच्या आवाजात अर्ज होता. अर्ज म्हणजे काय? म्हणजे आता तिला भीती नव्हती कोणत्या गोष्टीची, की आता आपण व्यवस्थित रस्ता पार करू, कारण आता आपल्याला काकांनी धरले, म्हणून ती विनंती करत होती की काकांना. अर्ज म्हणजे काय? विनंती करत होती काकांना, फक्त मला एवढा रस्ता पार करू घाला आणि पुढचा रस्ता मला माहीत आहे, मी जाईन. काकांची छाती मात्र धडधडू लागली. पहा मुलांनो,
इथं आता काकांची छाती मात्र धडधडू लागली. का धडधडू लागली काकांची छाती? कारण काकांनाच स्वतः रस्ता पार करायसाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. कारण काका हे स्वतःच एक अंध व्यक्ती आहेत. त्यांच्या डोळ्यावरचा जो चष्मा आहे त्याच्यावरूनच आपल्याला समजते की काका हे अंध व्यक्ती आहेत. म्हणूनच काकाची छाती धडधडू लागली. कारण स्वतःच त्यांना जाण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. आणि ही छोटीशी मुलगी सुद्धा आता यांच्यासोबत या छोट्या मुलीला सुद्धा रस्ता पार करायचा आहे. म्हणून आता काकांची छाती धडधडू लागली. पहा मुलांनो, चला ना काका प्लीज, मीनू म्हणाली. पहा आता ही मीनू म्हणाली काकाला, काका आता चला ना प्लीज, लवकर लवकर चला म्हणून म्हणाली. मीनूच्या आवाजातला अर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. पहा हे मीनू बार बार विनंती करत आहे काकांना, काका आता तुम्ही चला ना, आपण जाऊ, रस्ता पार करू. हे तिचं बार बार तिचं जे बोलणं ऐकून काकांना आता गलबलून आले. गलबलून आले म्हणजे काय? आता रडू आल्यासारखं. म्हणजे त्यांच्या मनातून काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना. पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि त्यांना चालायचा आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. आणि आता तिचे बार बार विनंती करण्यामुळं चला काका आता आपण जाऊया, रोड पार करूया हे म्हणत होती. आणि ह्या भोळ्या जीवांचं बार बार म्हणण्यामुळं काकांना आता काय गलबलून आले. आणि म्हणजे त्यांना अवघड वाटत आहे, कसं जावं आपण, रस्ता पार करावा. ही छोटीशी मुलगी आहे, आपण अंध व्यक्ती आहोत, आपणा स्वतःलाच रस्ता दिसत नाही, हिला कसं न्यावं, हे सर्व प्रश्न काकांच्या मनात येत आहेत. पण या लहानग्या जीवाला कसं समजेल? कारण तिला जर समजलं असते हे काका स्वतः अंध आहेत तर ती माझा हात धरली असेल का? असती का? नाही. त्या मुलीला समजत नाही की हे काका जे आहेत ते अंध आहेत, त्यांना दिसत नाही. पण त्या मुलीला काही समजलं नाही आणि तिनं ते काकांचा हात पकडलाय आणि त्यांना बार बार चालायला आग्रह करत आहे की चला काका आता आपण जाऊया. तिच्या त्या स्पर्श असा होता की काकांना आता त्या स्पर्शामुळं, तिच्या हातात हात घालून चालण्यामुळं काकाला आता काय शक्ती आली की आता आपण रोड पार करू शकतो, असे त्यांच्या ह्याच्यामध्ये मनात विश्वास निर्माण झाला आहे काकांच्या मनात. हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं, काका म्हणाले. पहा मुलांनो, आता काका त्या मुलीच्या मनातील जे रस्ता ओलांडण्याची भीती आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिला रस्ता कसा क्रॉस करायचा हे काका शिकवत आहेत. हे करताना काका तिला सुरुवातीला काय सांगत आहे? हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही आणि जेव्हा तू रस्ता क्रॉस करणार आहेस तेव्हा मुळीच घाबरायचं नाही, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. आणि रस्ता पार करताना मुळीच घाबरायचं नाही. आणि सुरुवातीचं काय सांगितले? रस्ता पार करताना मुळीच घाबरायचं नाही. आणि त्याच्यानंतर काय सांगितले काकांनी? रस्ता पार करताना आपण कुठून जायचं? झेब्रा क्रॉसिंगवरून. कुठे आहे ते पाहायचं, झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते पाहायचं, काका म्हणाले. म्हणजे रस्त्यावरचे पांढरे पट्टे ना? हो तेच, दाखव बरं कुठं आहे. पहा मुलांनो, आता काका सुद्धा स्वतः अंध आहेत तरी सुद्धा त्यांनी त्या मुलीला कसे रस्ता पार करायचे हे शिकवत आहेत. काकाने सांगितले की झेब्रा क्रॉसिंगवरून जायचे. मग ते म्हणत आहे तिला, दाखव बरं कुठं आहेत आता ते झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे. डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले, हे बघा इकडे आहेत. मिनूने ओढत काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले आणि झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मिनूला दिसल्यानंतर मिनूनं काकाचा हात धरून त्या झेब्रा क्रॉसिंगवर आणले. तर हे पहा काका, हे आहेत झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे. हो तेच दाखव, काका म्हणाले. हे बघा इकडे आहेत. मिनूने ओढत काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. शाबास, आता पलीकडे जाताना आणखीन एक काळजी घ्यायची, काका सांगत होते. दोन्ही बाजूने येणारी वाहनं नीट पाहायची. आधी उजवी बाजू पाहायची. मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं. मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूनं येणारी वाहनं पाहायची. त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं, समजलं? हो, म्हणून मीनूने खुशीत मान डोलावली. आणखीन एक करायचं. पहा मुलांनो, आता सुरुवातीला काकाने काय सांगितलंय? रस्ता क्रॉस करताना मुळीच घाबरायचं
नाही. आणि त्यानंतर रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे तिथून रस्ता पार करायचं. त्याच्यानंतर काय सांगितले काकांनी, आता रस्ता आता पलीकडे जाताना आणखीन एक काळजी घ्यायची. कोणती काळजी घ्यायची? की दोन्ही बाजूने येणारी वाहनं नीट पाहायचे. दोन्ही बाजूने येणारी वाहनं नीट पाहायचे आणि आधी उजवीकडील बाजू पाहायची. मोटार स्कूटर येत नसेल याची खात्री केल्यानंतरच पुढं जायचं. मग अर्ध्या रस्त्यातून म्हणजे रस्त्यावर दोन प्रकारे वाहनाची ये जा असते. एकीकडून फक्त जात असतात वाहनं आणि एकीकडून फक्त येत असतात. म्हणून अगोदर उजवी साईड पाहायची, मोटार स्कूटर येत नाही ना याची खात्री झाल्यानंतरच पुढे जायचं. मग पुढच्या बाजूला जाताना त्या दुसऱ्या बाजूहून येणारी जी वाहनं आहेत ते येत नाहीत ना हे पाहायचं आणि मगच पुढचं पाऊल उचलायचं. समजलं? असं मिनूला ते काका विचारत आहे. हो, म्हणून मिनूने खुशीत मान डोलवली. मिनूला आता कळालं की झेब्रा रोड कसा क्रॉस करायचा, म्हणून ती मिनू आता खुशीनं मान डोलवली. आणखीन एक काय करायचं ते काका सांगत आहेत मिनूला. आता आणखीन एक काय करायचं? आता याचं मिनू विचारत आहे, काय? रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. पहा मुलांना, आणखीन एक काय करायचं असं हे काका सांगत असतानाच मिनू म्हणाले, काय करायचं आणखीन एक गोष्ट काका? तर काका सांगत आहेत, रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. समजलं मला? चला ना आता सर्व गोष्टी काकांनी रस्ता पार करताना कशा काळजी घ्यायची सर्व गोष्टींची याची माहिती मिनूला सांगितली. त्यानंतर मिनू म्हणाली, मला आता सर्व समजले काका, चला ना आता. एकदम नाही, आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांगा एखादी गाडी येते का ते. आता बघा, पहा मुलांनो, एकदम नाही, आता असं एकदमच पळायचं नाही. पहिलं उजव्या बाजूला पहा की गाडी एखादी येत आहे का ते. उजव्या हाताला ना त्या पहा 2 कार येत आहेत आणि स्कूटर भर धावतच आहे. मग थांब, आता गेल्या ना त्या. पहा मुलांनो, आता हे काकांना दिसत नाही. ही सर्व माहिती काका त्या मिनूकडून घेत आहेत. म्हणत आहेत, पहा उजव्या बाजूला कोणत्या गाड्या येत आहेत ते मला सांग बरं. मिनू सांगत आहे काकांना, काका 2 कार येत आहेत आणि एक स्कूटर भरधावतच म्हणजे खूप जोरात येत आहे धावत. तर काका म्हणाले, आता थांब जरा. मग थोड्या वेळाच्या नंतर गेल्या ना ते गेल्या ना कार आणि ते स्कूटर गेल्या ना. हो काका गेल्या. आता कोणी नाही इकडे. पहा आता इकडे कोणी आहे का आणखीन ना. एक गाडी येत आहे पण ती खूप दूर आहे. मिनू सांगत आहे काकांना, काका एक गाडी येत आहे पण ती खूप दूर आहे. वा, मग चला, ती गाडी खूप दूर आहे ना, तर मग आता चल आपण रस्ता ओलांडू. दोघांनीही अर्धा रस्ता पार केला. मग काकाने परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आली. पहा, एक रस्ता पार केल्यानंतर दुसऱ्या रस्ता पार करताना असेच प्रश्न काकांनी मिनूला विचारल्यानंतरच त्यांनी रस्ता पार केला. असे प्रश्न विचारूनच मिनूला रस्ता कसा पार करायचा हे काकांनी इथं शिकवले. पलीकडे येताच मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती आणि दोन्ही रस्ते पार झाले. आता मिनूने दोन्ही रस्ते पार केले आणि दोन्ही रस्ते पार केल्यानंतर मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या आणि ती फार खुशीत होती. वा, तुम्ही किती चांगले आहात काका, किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार काका. आता मी जाऊ घरी. पहा मुलांना, आता मिनूला आता एकदम छान प्रकारे रस्ता कसा पार करायचा हे काकाने समजून सांगितल्यामुळं ती खूप खुशीत होती आणि ती म्हणाली काकाला, काका तुम्ही किती चांगले सांगितला तो मला रस्ता पार करायला. किती छान शिकवलं तुम्ही मला की रस्ता कसा पार करायचा. आता मला रस्ता ओलांडताना रस्ता पार करताना मला भीती वाटणार नाही. आता रस्ता पार झालेला आहे काका, आता मी घरी जाऊ असा प्रश्न मिनू काकाला
मिनूने काकाला केला. जा बेटा, पण नीट जाशील ना? पहा, आता हे काकांनी सुद्धा मिनूला जा बेटा, पण आता नीट जाशील ना याच्या पुढं? हो, अगदी नीट जाईन. तो बघा टीव्ही काढलाय, तिकडे माझं घर आहे. दिसलं ना? मिनू विचारत होती. काकांनी मान उंचावली. पहा आता इथे काय म्हणले? तिकडे पहा म्हणाले. आता ते पहा, तो पहा टीव्ही काढलेला आहे आणि तिकडे माझे घर आहे. दिसलं ना? आता हे पहा, मिनू हातानंच तिचं घर दाखवत आहे काकांना. मिनू विचारत विचारत होती. काकाने मान उंचावली. पहा काका, हे इकडंच आता हे माझं घर आहे असं विचारत होती मिनू काकांना. आणि काकाने मान आता उंचावली, कारण काकांना काहीच दिसत नाही. काका हे काय आहेत? अंध अंध आहेत. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. हाताला धरून काकांना तिरपे वळवत मिनू म्हणाली. मग काका काय अंध असल्यामुळं इकडं पाहत आहेत, तिकडं पाहत आहेत, दुसरीकडंच. मिनू सांगत आहे तिकडं न पाहता काका दुसरीकडंच पाहत आहेत. तेव्हा मिनू काकांना तिरपे वळवत, म्हणजे काकांना जिकडं तिचं घर आहे तिकडं काकांना ती वळवत आहे. आणि तिकडे नाही हो काका, इकडे पहा, इकडे आहे माझं घर. हे असं मिनू त्या काकांना सांगत आहे. आता दिसलं का काका तुम्हाला? वळवते काकांना तिरपं आणि म्हणत आहे की काका आता दिसलं का तुम्हाला माझं घर? आता पहा काका हो म्हणून काकाने खुशीने मान हलवली. आणि काकाने त्या आता हो मला दिसलं तुझं घर म्हणून खुशीनं मान हलवली. आता मी जाते हां, जा बेटा नीट सांभाळून जा. आता पहा मुलांनो, आता काकांना आता सांगितले की हे बघा माझं घर इथे दिसत आहे. आता तेव्हा जाऊ का आता मी? मग ते काका म्हणत आहे जा बेटा नीट सांभाळून जा. वा, नीट जायला तर तुम्ही शिकवलं मला काका, मी सांगेन आईला. अच्छा ठीक आहे. मग ती मुलगी म्हणत आहे, मिनू म्हणत आहे, वा, नीट जायला तर तुम्ही मला आता शिकवलंत काका, आता मी आईला जाऊन सांगते. का अच्छा ठीक आहे. काका म्हणाले ठीक आहे. आणि मग ती बाय मिनू, काकाने हात उंचावून हलवला आणि बाय म्हणून मिनूला काकांनी हाताने उंचवून म्हणाले बाय मिनू म्हणून. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते आणि कितीतरी वेळ हात हलवतच होते. मिनू ज्या रस्त्यानं जात आहे तिकडं काका कितीतरी वेळ हात हलवत होते. कोणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले आणि खूप वेळ काका हात हलवत आहेत मिनूला जा म्हणून, बाय म्हणून. खूप वेळ हलवत असल्यामुळं कोणाचा तरी आता त्या काकांना धक्का लागला आणि काका भानावर आले म्हणजे ते आता त्यांच्या लक्षात आले की आता आपण खूप वेळ झाला इथं थांबलोत म्हणून. आणि कोणीतरी त्यांना धक्का दिल्यामुळं ते आता भानावर आलेत. मग समोरून येणाऱ्या माणसांची चाहूल लागली. ते अर्जवाने म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? पहा मुलांनो, आता ते माणसाचा धक्का लागल्यानंतर काकांना ते भानावर आले आणि त्या समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली त्यांना. आणि त्या माणसालाच ते काका म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? आणि मला दिसत नाही, मला तुम्ही पलीकडे पोहोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. आणि जे समोरून येणारा माणूस आहे त्यांनी काकाचा हात पकडला आणि त्यांनी समोरचा माणूस पुढे आणि काका त्याचे हात धरून पाठीमागं चालत होते. काका निमूटपणे त्याच्या मागे चालत होते, कारण काकांना स्वतः एकटे रस्ता पार करता येत नव्हता. या काकांना स्वतःला एकट्याला रस्ता पार करता येत नव्हता. तरी सुद्धा या काकांनी त्या छोट्या मिनूला एकदम छान प्रकारे रस्ता कसा क्रॉस करायचा आणि त्या छोट्याशा मुलीच्या मनात जी भीती होती, ती रस्ता ओलांडायची भीती, काकांनी किती छान प्रकारे तिच्या मनातली भीती घालवली. याचं सुंदर उदाहरण या पाठात दिलेलं आहे. एवढं सुंदर उदाहरण आपण इतरत्र कुठं पाहू शकत नाही. स्वतःची आई वडील तिला रस्त्यावरून नेत होते, आणत होते, पण त्यांनी रस्ता कसा क्रॉस करायचं हे मिनूला शिकवले नव्हते. ह्या अंध काकांनी मिनूला रस्ता कसा पार करायचा आणि तिच्या मनात रस्ता ओलांडायची जी भीती होती ती कशी घालवली, हे एकदम छान प्रकारे इथं सांगण्यात आलेलं आहे. समजलं मुलांनो?
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.